लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या सरकारने, या महाराष्ट्राच्या राज्याने घेतला। तो म्हणजे मे महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती, कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधले एक पहिल्या 5 मोठ्या राज्यांपैकी एक आहे। त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टिकोनातून त्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली। आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे। आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना 10,000 ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। याच्यातून 10,000 महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे। पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील, बस स्थानक असतील, पर्यटनाचे ठिकाणं असतील, इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील। त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे। या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे। लेक लाडकी योजना याच्यामध्ये 10 ऑक्टोबर 2023 पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी जन्म झाल्यानंतर 5,000, त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000, 6वीला गेल्यानंतर 7,000, 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 अशा प्रकारे लाभार्थी मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण 1,01,000 हे त्यांच्या खात्यामध्ये